यो व्हॉट्सअप गाइस, तुम्ही सगळे कसे आहात? मी वापिस एक व्लॉग काढतोय माझ्या माऊच्या मोबाईलमध्येच आणि आता मी एकदम एक्सायटेड आहे. आम्ही फिरायला चाललो. तर माझी माऊ आली घाईमध्ये मुंबईला, ते पण रात्री पुण्याहून हिंगण्याहून. तर मी आता खूप एक्सायटेड आहे. आता मी तुम्हाला ट्रान्सपोर्ट होऊन दाखवतो. बाय. हे बघा, ही माझी माऊ. हाय गाईज, आत्ताच तुम्ही माझ्या बहिणीच्या मुलाशी बोललात. त्याला पण ब्लॉगिंग वगैरे खूप आवडतं आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही खूप घाईमध्ये आलो आहे मुंबईमध्ये. बहिणीच्या लग्नाची 10वी ॲनिव्हर्सरी आहे ना, त्याच्यासाठी आम्ही आलो आहे. आणि आता जाणार आहे आम्ही पाया पडायला सिद्धिविनायकला वगैरे. हा बघा कसा आगाऊपणा करतोय. आम्ही गॅलरीमध्ये बसलो आहे. ही तिची गॅलरी आहे पूर्ण आणि झाड तुळस पण खूप छान आली तिच्या गॅलरीमध्ये. आणि गुलाबाला मस्त असा गुलाब आला आहे. आणि हा तिच्या घराचा बाहेरचा व्ह्यूज आहे. तिचं घर असं मार्केटमध्ये आहे. मेन मार्केट आहे मुंबईमध्ये, ऐरोलीमध्ये. तर ती तिकडे राहते ती. आणि हे बघा किती तिच्या झाडाला सुंदर असा गुलाब आला आहे. इकडे कळी आहे त्याची. आणि ही मस्त तुळस आहे. तुळस खूप छान आली आहे इकडं तिच्या ह्याच्यामध्ये. हा येलो कलरचा गुलाब पण दाखव म्हणतोय गौरांश. आता आम्ही आवडतोय सिद्धिविनायकसाठी. आता आम्ही सिद्धिविनायकला जाणार आहे. सो आपण सिद्धिविनायकला भेटूया. बाय बाय. हाय. चला आता आम्ही चाललो आहे आवरायला. बापरे, ही मुंबईची गरमी ही आहे ना, पुण्याच्या लोकांना मुंबईमध्ये तर असं राहूच शकत नाही. तर आता आम्ही आवरतोय. बेडरूममध्ये चाललोय तिच्या. हा तिचा पॅसेज आहे बेडरूमच्या बाहेरचा. चला तर मग आता आम्ही निघालो आहे सिद्धिविनायक दर्शनाला. हे बघा, आम्ही अशी ओला बुक केली आणि ओलाने जातोय कारण की तिकडे पार्किंगचा खूप इश्यू असल्यामुळे मग स्वतःची गाडी आपण घेऊन जाऊ शकत नाही. सो आम्ही ओला बुक करून चाललो आहे. हे बघा, आता पोचलो आम्ही लोकेशनवर, म्हणजे सिद्धिविनायकाला दर्शनाला. आणि माझ्या मुलीचं 8 महिने कंप्लीट, तिला 9वा महिना लागला आहे. सो काल तिचा 8 मंथ बड्डे पण होता आणि 4 दिवशी तिचं खूप छान असं गणपती बाप्पाचं दर्शन झालं आहे. तर आय एम सो हॅपी. आणि आता आम्ही तिथं पोचलो आहे. मंदिरात खूप गर्दी आहे कारण की काल विनायक चतुर्थी. हे बघा, आम्ही चाललो आहे आता दर्शनाच्या लाईनकडे. गर्दी असल्याकारण खूप गर्दी आहे. हे बघा, इतकं ऊन होतं ना आणि त्याच्यामुळं गरमीचं बापरे खूप घाम आला आहे गरमीमुळे. हे बघा, आम्ही रांगेमध्ये थांबलो आहे आता रांग जशी पुढे जाईल तसे आम्ही पण जातो आहे दर्शनाकडं, गणपती बाप्पाकडे. आणि आम्ही ते 100 रुपयाला असं लाईन असे तिकडं गेलो होतो. तर बघा, देवाचं हार, फूल किती गोड दिसतोय ना हा फोटो. आम्ही रांगेत थांबलेले सर्वजण आहोत. आणि पुढे मी मोबाईल अलाउड नाही आहे पण तरी देखील मी फोटो काढला आहे. झालं आहे आमचं दर्शन. आता आम्ही बाहेर आलो आहेत. ह्या मुंबईच्या बिल्डिंग बघा किती उंच असतात. बघायला सुद्धा डोळ्यांना त्रास होतो. खूप गरमी आहे पण पुण्याची माणसं मुंबईमध्ये नाही राहू शकत. आणि तसंच आमचं पण झालं आहे. पण आता बहिणीकडे 2 दिवस आल्यामुळे आम्ही जरा एन्जॉय करतो आहे जी काय गरमी आहे ती. आणि असं ओला बुक करूनच चाललो आम्ही नेक्स्ट लोकेशनला. तर तोही व्हिडिओ तुमच्याबरोबर मी शेअर करेल. आणि आमची ओला सबस्क्राईब माय चॅनल. बाय, भेटूयात.